राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून आतापर्यंत 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे। यापैकी 1,829 कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली। येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही मदत जमा होईल, तशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पूरग्रस्तांना तातडीच्या मदतीसाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर कार्यरत आहे। घरं, शेती आणि जनावरांचं झालेलं नुकसान या ठिकाणी गरजेनुसार निषकात शिथिलता आणून मदत केली जाईल। शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पूरग्रस्त भागातील पंचनामे पूर्ण होताच तातडीनं मदत पोहोचवली जाते। ज्या तालुक्यांचे पंचनामे पूर्ण होतात तिथे त्वरित आर्थिक सहाय्य दिलं जात आहे, असंही ते म्हणाले। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।